बी में एक सैंपल ए है एंड सैंपल बी है. इज इट राइट? A certain gas which initially at same temperature, both are compressed, very important. त्यामध्ये दिले compression as from volume V to V/2, volume कमी झालं. Sample A is compressed isothermally. as isothermally में रिलेशन काय? P प्रेशर विचारलंय. P is inversely proportional to what? Volume. आणि दुसरं आहे adiabatic, where P is inversely proportional to 1/V raised to what? Gamma. बरोबर? हा. आता विचारलंय फाइंड प्रेशर, देन फायनल प्रेशर ऑफ ए. मग प्रेशर आता यामध्ये चेंज इन व्हॉल्यूम काय दिलाय? V2 V/2. मग व्हॉल्यूम कमी झालंय. व्हॉल्यूम काय झालंय? कमी झालंय. तर प्रेशर as volume is decreases, तेव्हा प्रेशर इन्क्रीज व्हायला पाहिजे. बरोबर आहे ना? मग दोन्ही प्रेशर इन्क्रीज होणार. हे होणार P raised to 1 फॅक्टर न इन्क्रीज, आणि हा होणार P raised to V raised to गॅमा फॅक्टर न डिक्रीज झाला. तर कुठलं ऑप्शन, कुठलं प्रेशर मोर असणार? एज अ प्रेशर, दोन्ही प्रेशर इन्क्रीज होणार. इज इट राईट? दोन्ही प्रेशर इन्क्रीज होणार, बट कुठलं प्रेशर लेस असणार? प्रेशर ऑफ ए लेस असणार काय बी लेस असणार? बीचं प्रेशर लेस दॅन ए. बरोबर आहे? नंबर ऍड करूया. सपोज व्हॉल्यूम किती झालं? डायरेक्ट यायला पाहिजे होतं ऍक्च्युली की व्हॉल्यूम डिक्रीजेस बाय गॅमा. हे तर फक्त व्ही आहे आणि गॅमा न डिक्रीज झालं. गॅमा किती आहे? कुठला गॅस दिला नसेल तर गॅमा इज ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असतं. बरोबर ना? मग प्रेशर काय होणार? व्हॉल्यूम कुणाला जास्त होणार? ऍडियाबॅटिकचं व्हॉल्यूम काय होणार? जास्त होणार. बघा ऍडियाबॅटिक मध्ये व्हॉल्यूम जास्त होणार, प्रेशर काय होणार? इनव्हर्स आहे ना. म्हणजे ऍडियाबॅटिकचं प्रेशर काय पाहिजे? कमी पाहिजे. नाही, इनव्हर्स आहे ना. व्हॉल्यूम कुणाचं जास्त झालं? नाही, दोघांचं व्हॉल्यूम तेच आहे. दोघांचं व्हॉल्यूम तेच आहे. म्हणजे इथं फॉर्म्युला आपलं व्हॉल्यूम सेम आहे बट प्रेशर डिफरंट आहे. मॅथमॅटिकली मग व्ही करायचं म्हटलं तर पी रेस टू काय येणार? 1/γ यायला पाहिजे. बरोबर ना? व्ही रेस टू इथं 1/γ न मल्टिप्लाय केलं. दोघांचं व्हॉल्यूम सेमच आहे. सॉल्व केलं तर काय होणार? हे V/2 आहे का? एक मिनिट, व्हॉल्यूम कमी झालं ना, मग प्रेशर इथे होणार 2P होणार आहे. हे तर सोपं आहे. हे काय होणार? व्हॉल्यूम कमी झालं, हाफ झालं ना. व्हॉल्यूम ऑलरेडी डिनॉमिनेटर मध्ये ना, म्हणून तर इनव्हर्स झालं ना. उलट काय? हाफच्या उलट. मागचा प्रॉब्लेम कळालाच नाही तुम्हाला.
मागचा प्रॉब्लेमच कळाला नाही. मग हा कळायला पाहिजे होता. ची व्हॅल्यू p/2 दिला म्हणजे इनव्हर्स आहे ना. मग किती न्यूमरेटर आता v/2 मी p2 मी हे असं कॅल्क्युलेशन होणार. मी 2 कुठे जाणार न्यूमरेटर डबल झालं. डबलच दाखवलं की 2p. हे तर सोपं आहे. 2p हे फाइंड करायला पाहिजे. हे काय येणार 2p येणार. बट रेस्ट काय येणार 1/γ. मग कोणाची व्हॅल्यू जास्त येणार सांगा. म्हणजे 1/, 2p रेस टू 1/γ येईल का नाही. बरोबर सॉल्व्ह करूया. आपल्याला प्रेशर फाइंड करायचं ना p2 p म्हटलं तर इथं काय येणार v2 बाय v1/v2. बट रेस्ट काय इज इट राईट. मग p2 किती आलं हा v/2 रेस टू गॅमा. मग p2 किती आलं 2 रेस टू गॅमा टाइम्स p. बरोबर काय. हे फक्त 2p आलं आणि हे 2 रेस टू गॅमा p. मग कुठलं जास्त असणार सांगा आता सांगा. लॉजिकल पेक्षा आता आपण मॅथमॅटिकली सॉल्व्ह केलं. एज विच प्रेशर मोर p मोर 2p मोर काय 2 रेस टू गॅमा. गॅमा ऑलवेज मोर दॅन 1 आहे ना. हा तर कुठलं प्रेशर जास्त असणार नाही अजून कळलं नाही कळलं. आता लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या. मी कॅल्क्युलेशन करून दाखवलं ना. एक आहे आयसोथर्मल इज इट राईट. तर यामध्ये फॉर्म्युला काय येईल p2/p इज p1 इज v1/v2. जे v1/v2 तर फिक्स आहे. इथं बाजूला मी काढतो v1/v2 दोघांसाठी फिक्स आहे ना. किती आहे v/v/2. मी किती आलं v1/v2 किती आलं 2. त्यामुळे p2 आलं 2 टाइम्स p1 आणि इथं किती येणार p2/p1 इज इक्वल टू v1/v2 बट रेस्ट काय गॅमा. बरोबर. म्हणजे p2 2 रेस टू वॉट गॅमा. मग इथं p2 काय येणार 2 रेस टू गॅमा इंटू p1. मग गॅमा व्हॅल्यू तर नेहमी काय असते ग्रेटर दॅन 1. बट 2 रेस टू 1 अँड 2 रेस टू एनिथिंग मोर दॅन 1 जास्त म्हणतो कटलं असणार. p2 मोर असणार. बरोबर की नाही. इज इट राईट. आणि त्यामुळे ऑप्शन कुठले येईल सांगा आता. म्हणजे ऍडियाबॅटिकचं प्रेशर जास्त आहे. एचं प्रेशर काय कमी आहे. मी विचारलंय काय प्रेशर ऑफ ए इज लेस दॅन बी. लेस दॅन बी कुठला आहे लास्ट ऑप्शन. काल सगळ्यांना एव्हरीवन अंडरस्टूड. ह्या प्रॉब्लेम सगळ्या निकम तुला कळाला.